माझं नाव सागर सुदुसे, कंपनी प्रतिनिधी ॲस्लीपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड। आज आपण आलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील करजकुपा या गावामध्ये। आज आपण मिरची पीक पाहणी कार्यक्रम राबविला होता। आपण आलो आहोत गणेशजी पटेल यांच्या मिरची पीक पाहणी करिता। आपण आज बघून घेणार आहोत की त्यांनी आपल्या कंपनीचे जे वैदिक ॲग्रो या ब्रँडचे 4 किलोचं बुविटा त्यांनी जबरदस्त खालून ड्रिंचिंग केलेलं आहे। सोबत आपलं इको हरियाली जे ह्युमिक अमिनो आणि फुलविक ॲसिड त्यांनी खालून ड्रिंचिंग आणि वरून एक स्प्रे केलेला आहे। त्याबरोबरच त्यांच्या खर्च वाचवण्याकरिता आपल्या ॲस्लीपियस वेलनेसचं वैदिक ॲग्रोचे ॲग्रो 90 वापरलेलं आहे, ज्याच्यामुळे त्यांचा 25 ते 30% हा उत्पादनावरील खर्च कमी झालेला आहे। त्याच्यासोबत त्यांना फवारणीचा जो रिझल्ट आहे, जो 8 दिवस लागायचा रिझल्ट यायला, तो त्यांना 4थ्या दिवशी रिझल्ट मिळत आहे आपल्या ॲग्रो 90 मुळे। त्याच्यासोबत जे PGPR मार्केटचं जे कॉम्बी मिळते आपल्याला, त्या कॉम्बीच्या खर्चाच्या तुलनेमध्ये आपलं कॉम्बी खूप स्वस्तात त्यांना मिळालेलं आहे। त्यांचे रिझल्ट बघण्यासाठी आज आपण एवढ्या साऱ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्लॉटला व्हिजिट देत आहोत। आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की वैदिक ॲग्रोचे रिझल्ट काय आहेत, कसा खर्च कमी करता येईल आणि कसं आपलं उत्पादन वाढता येईल। नमस्कार। आपला परिचय? गणेश भाई पटेल। मी वैदिक ॲग्रोचं औषधी घेतली, त्याच्यामुळे माझ्या फार चांगलं रिझल्ट मिळालं। त्यासाठी आमचे पाहुणे पुंजाभाई पटेल यांच्या शेतात आलेलो आहे, त्यांना ती दवा दिली, त्यांचा रिझल्ट चांगला मिळाला। त्यासाठी आपण जे जमिनीमध्ये आपण देतोय खताचं उत्पादन वाढीसाठी, तर काय दिलं आपल्या कंपनीचं? बोविटा दिलं सर। बोविटा 4 किलोची बॅग होती, ती दिली होती। आणि त्याच्यानंतर हे वैदिक ॲग्रो हरियाली करून ते दिलं होतं। त्याच्यातली 4-5 घटक येतात। आपल्याला काय क्वालिटी वाटली दिल्यानंतर? काय वाटलं तुम्हाला? एकदम हिरवगार झाडं बी झालं आणि मिरची बी चांगली लागली, एकदम फुटवे बी चांगले। तुम्हाला काय वाटते? शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता, काय सांगू इच्छिता? प्रोडक्ट चांगलं आहे, चांगला रिझल्ट आहे, काही टेन्शन नाही, काही छान एकदम मस्त आहे, व्यवस्थित।